की साक्षीच्या गाडीत पेट्रोल नव्हतं, त्याच्यामुळं आमचा सगळा गोंधळ उडाला. आणि तुम्ही बघू शकता पेट्रोल काढल्यानंतर आम्ही लगेचच निघालो लोकेशनवर जिथं आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर हे लोकेशन इस्कॉनच्या साईडला होतं. पुण्यामध्ये इस्कॉन तुम्हाला माहिती असेल त्या साईडला आहे हे लोकेशन. फायनली लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि ज्या कामासाठी आलो होतो ते सक्सेसफुल होताना खूप आनंद होतोय. जोक्स अपार्ट. पण हे जे लोकेशन आहे ना, हे मला खुशीने सजेस्ट केलं होतं, की आपण इथं जाऊयात म्हणून. कारण का ती तिथं अगोदर गेली होती आणि खूप छान अँबियन्स आहे. मला तर फार आवडलेलं आणि तिकडचं फूड पण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे, की ॲक्चुअल फूडची क्वालिटी कशी होती आणि ते बघण्यासाठी पुढं बघा. तर हा जो व्हिडिओ काढतेय ना मी, तर आमचं एक असं स्ट्रगल चालू होतं, की फोटोमध्ये या रे यार, व्हिडिओमध्ये या. पण माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खूप अशा नाटकी आहेत. तुम्ही बघूच शकताय, की त्यांना खूप असं चंचलपणा येतो अंगामध्ये. तर झालं असं होतं, की निशाला म्हणजे काही कारणास्तव घरी लवकर जायचं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला केक लवकर कापायचा होता. तर आम्ही